नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात? प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे उद्या येणाऱ्या मालिकेचे अपडेटचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. आजचा लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचा भाग आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया काय झालं आज मालिकेत. चित्राच्या लग्नाचे विधी चालू असतात. नंदिनी आणि जीवा कन्यादान करण्यासाठी बसलेले असतात. जीवा अचानक इमोशनल होतो. कन्यादान करताना हात मागे घेतो तर नंदिनी विचारते, जीवा काय झालं, तुम्हाला असे रडताय काय अचानक तुम्ही? जीवा म्हणतो, किती कठीण गोष्ट असते कन्यादान. जिला आपण इतकं प्रेमाने वाढवलं, सांभाळलं, तिचे सगळे लाड पुरवले, आपल्या काळजाचा तुकडा असा काढून एका माणसाच्या हातात सोपवायचा आणि त्याला सांगायचं, बाबा रे, माझ्या इतकी काळजी घेण्यात तुला जन्म जमणार नाही, पण किमान माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू असंच राहील, एवढं प्रेम कर तिच्यावर. ती तुला सुख देईल, स्थैर्य देईल, आनंद देईल, मुलबाळ देईल. त्या बदल्यात तू तिला समाधान दे, खुश नको करू, फक्त तिला सुखी ठेव. काय होत असेल ना जगातल्या सगळ्या आईवडिलांचं, जेव्हा ते आपल्या काळजाचा तुकडा काढून एका दुसऱ्या माणसाच्या हातात सोपवतात. काय होत असेल त्या काळजी वाटत असेल चित्रा. मला माझ्या बहिणीसारखी आहे, तरी मी आता अनुभवू शकतो काय होत असेल जगातल्या तमाम आईबापांचा. आणि आम्ही पुरुष काय करतो? काही कष्ट न करता मिळालेलं इतकं मोठं संचित कसंही वागतो, तुम्हाला दुखावतो, घालून पाडून बोलतो, टाकून बोलतो, आमचा सगळा राग तुमच्यावर काढतो. त्यावेळी जगातल्या प्रत्येक आईबापांचे काय होत असेल खरंच कळते आता मला. त्यावेळी जगातल्या प्रत्येक आईबापाला ठसका लागत असेल, जिवंतपणे आत्मा तळमत असेल त्यांचा. नाही, यापुढे ना मी सगळ्या पुरुषांकडून तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही तुम्हाला नीट वागू, तुमच्याशी छान प्रेमाने वागू. तुम्ही कुणाच्या तरी काळजाचा तुकडा आहात. खरंच चालतंय प्रीतम, चित्राला आईवडील नाही आहेत असे समजू नको. तिच्यावर प्रेम कर, तिला दुखवू नकोस, आणि जर का तू असं केलं नाही ना तर मला ठसका लागेल. जीवा म्हणतो, गुरुजी, विधींना सुरुवात करूया. पुढे गुरुजी त्यांना विधी सांगतात. कन्यादानाचा विधी पूर्ण होतो. नंदिनी जीवाकडे खूप प्राऊडली बघत असते. दुसऱ्या सीनमध्ये पार्थ लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. त्याला आठवते की तो काव्याला जेवण भरवतोय. तेवढ्यात पार्थचा फोन वाजतो. पार्थ म्हणतो, हा समीर. हो, मी माझ्याकडचा सगळा डेटा पेन ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करतो आणि तुला देतो. पार्थ पेन ड्राईव्ह शोधत असतो आणि त्याला लगेच 16 डिसेंबरचा दिवस आठवतो. आधी पार्थ आणि काव्याचे फोटो, नंतर जीवा नंदिनीचे फोटो दिसतात आणि दुसऱ्या क्षणी जीवा आणि काव्याचे फोटोज त्याला दिसतात. पुढे दुसऱ्या सीनमध्ये गुड्डू दारू पित असतो. गुड्डू स्वतःशीच बोलत असतो आणि म्हणतो, अरे, आज तर आपल्या जीवा भैयाची रात्र हसीन होणार आहे, फिर हमरी काही नाही. अरे, ही बॉटल तो हम बाद में फुर्सत में निपटा लेंगे. आणि गाणं म्हणत नाचतो. तेवढ्यात गुड्डूचा फोन वाजतो. गुड्डू म्हणतो, अरे, जीवा भैयाचा फोन आहे, मतलब ते आता इथे पोहोचणार आहे. गुड्डू फोनवर बोलतो, हा जीवा भैया, बोला. जीवा तिकडनं म्हणतो, गुड्ड्या, तुला जे मी सांगितलं होतं ते नीट केलं आहेस का? गुड्डू म्हणतो, आधा काम हो गया है, आधा बाकी है जीवा भैया. जीवा म्हणतो, तू दारू पिलास? गुड्डू म्हणतो, आपको कैसे पता चला? थोडीशी लिटिल पिया हो बस. जीवा म्हणतो, लिटिल? अरे वांग्या, तुझ्या दारूचा भपका मला फोनमधून इथपर्यंत येत आहे. गुड्डू म्हणतो, क्या बात कर रहे? आणि अशी तोंडाने हातावर हवा घालतो आणि फोन समजून बॉटल कानाला लावतो. आणि नंतर त्याला कळतं की अरे, आपण बॉटल कानाला लावली. आणि फोनवर म्हणतो, जीवा, मागच्या वेळेस तू कहर केला होतास, यावेळेस जर काही चूक केली ना तर पिंकी शपथ सांगतो तुझी ना. मध्येच गुड्डू भैया बोलतो, जीवा भैया, आगे कुछ मत बोलो, तुमची भावना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, तुम्ही या. जीवा म्हणतो, चल लवकर आटोप, इथलं लग्न उरकलं आहे, मी नंदिनीला घेऊन निघालो आहे. गुड्डू म्हणतो, हा, मी इकडचं सगळं करतो, तुम्ही या गुड्डू भैया. गुड्डू म्हणतो, गुड्डूची इथं चांगलीच धावपळ होते आणि धावपळीत तो पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये दारू ओतून ठेवतो आणि ती बॉटल रिक्षामध्ये ठेवून देतो. दुसऱ्या तयारीला जातो. इकडे जीवाजवळ नंदिनी येते आणि म्हणते, जीवा, काय हो, सगळं ठीक आहे ना? जीवा म्हणतो, हो, मग आज सगळं ठीक होणार आहे, नीट म्हणजे नीटच होणार, एकदम परफेक्ट, शून्य चुका, आज कोणीही माती खाणार नाही. नंदिनी म्हणते, काय माती? काय बोलतात? कशाबद्दल बोलताय? मला काही रेफरन्स लागत नाही. जीवा मनातल्या मनात म्हणतो,
तुझ्या बायकोला तुझा चेहरा वाचता येतो, त्यामुळे ना तुझं थोपट बंद कर, नाहीतर गुड्डूऐवजी तूच माती खाशील. नंदिनी: काय हो जेव्हा, काय म्हणतात? काही नाही. तर नंदिनी म्हणते निघूया. जेव्हा म्हणतो नंदिनी थँक्यू मला इथं आणल्याबद्दल. नंदिनी म्हणते जेव्हा खरं तर मलाच तुम्हाला थँक्यू म्हणायचे लग्नाला आल्याबद्दल. आज लग्न लागलं, पण जी काही कामं अडकली होती ती सुद्धा मार्गी लागली. म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलं की. आणि नंदिनी गप्प होते. जीवा म्हणतो काय वाटलं? नंदिनी म्हणते उशीर होते, निघूया. जीवा म्हणतो तुला काय वाटलं हे मला कळतंय चकाचक बाई, पण आज तू मनात दडवून ठेवलेलं सगळं बाहेर काढणार आहेस. दुसऱ्या सीनमध्ये पार्थ लॅपटॉपवर त्याची आणि काव्याची फोटोज बघत असतो, तर मध्ये जीवा आणि काव्याचे फोटो दिसत. तो रागाने लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो बस झालं. ज्या गोष्टीपासून मी इतक्या दिवस पळत होतो ती गोष्ट आज केलीच पाहिजे. काव्याशी समोरासमोर बसून बोललंच पाहिजे. दुसऱ्या सीनमध्ये जीवा नंदिनीचे डोळे बंद करून गार्डनमध्ये येत असतो. नंदिनी म्हणते जीवा 12 वाजले, काय खेळ चाललाय तुमचा? जीवा म्हणतो हे चकाचक बाई, 12 अजून वाजले नाही. हा अजून 10 सेकंद बाकी आहे 12 वाजायला. नंदिनी म्हणते तुम्ही आधी माझ्या डोळ्यावरून हात काढा. जीवा म्हणतो 1 मिनिट आणि काउंटडाऊन देतो. 6, 5, 4, 3, 2, 1. आणि त्याने गुड्डूला सांगितलेल्या नियोजनानुसार तिथे छान असं सेटअप लावलेला असतो. गार्डनमध्ये बसायला टाकलेल्या असतात खुर्च्या, शेकोटी केलेली असते. नंदिनी म्हणते हे काय सगळं? जीवा म्हणतो सरप्राईज आहे. कालचा दिवस संपून आजचा नवीन दिवस सुरू झाला आहे आणि आजचा 21वा दिवस म्हणजे मी घेतलेल्या व्रताचा शेवटचा दिवस. नंदिनी म्हणते काही काय म्हणतात? म्हणजे तुम्हाला इथे येऊन 21 दिवस झाले सुद्धा? जीवा म्हणतो हा, तू म्हणत असशील तर मी आणखीन एक्सटेंड करू का? आणि हसतो. नंतर ओके तू नंतर विचार करून सांग. जाऊया. आणि नंदिनीचा हात हातात घेऊन तो सगळं बघतो. जीवा नंदिनीला म्हणतो काय मग कसा वाटला आपला सेटअप? आहे का नाही हटके मामला? काय आहे ना, जगातले ऑलमोस्ट सगळेच कपल्स तोच घिसापिट्टा प्रकार करतात. तेच आपण एक टेबल, 2 चेअर्स ठेवलेले, रेड वाईन आणि जस्ट म्युझिक. छोडो यार, जे सगळे करतात ते आपण का करायचं? जीवा नंदिनीचा नादच खुळा. आपलं प्रेम भारी, आपली स्टाईल भारी. जीवा नंदिनीचं सगळ्यात जगात भारी. काय पोरी हाय का नाही? नंदिनी म्हणते होय तर. हसतात दोघे. आणि नंदिनी म्हणते पण म्हणजे तर आपली बैठक ट्रेंडिंग होणार. जीवा म्हणतो आपली बैठक, हे आवडलं आपल्याला. नंदिनी म्हणते चला येऊ मी. जीवा म्हणतो कुठं निघाली? नंदिनी म्हणते उशीर झाला आहे खूप. जीवा म्हणतो अगं हे काय, अख्खा सेटअप लावलाय मी आणि तू चाललीस? नंदिनी म्हणते काय करताय तुम्ही? असं 12 वाजून गेलेत. जीवा म्हणतो अगं मग तू काय शाळेत आहेस? लग्न झालं आहे तुझं आणि खुद्द तुझा नवरा तुझ्यासोबत आहे आज. जाने की जिद मत करो. नंदिनी म्हणते लाडात येऊ नका. असं काय करताय? मला आता जावं लागेल. आई बाबा पण जागे असतील आणि आधीच खूप उशीर झालाय आणि आणखी उशीर झाला ना. जीवा म्हणतो एक बघ ना किती छान डेकोरेशन केलं आहे. नंदिनी म्हणते असं काय करताय? बाबांनी मला पाहिलं तर. आणि तिला ठसका जातो. जीवा म्हणतो पाणी कुठं आहे? आणि पाणी शोधतो पण त्याला पाणी सापडत नाही. तो म्हणतो गुड्ड्याला सांगितलं होतं इथं पाणी ठेवून जा. नंदिनी म्हणते अहो रिक्षात असेल ना पाणी. जीवा म्हणतो नाही रिक्षात नाही. जीवा पाणी शोधायला जातो, आणायला जातो. जीवा म्हणतो गुड्ड्या कुठे आहे तू? तुला सांगितलं होतं ना. हा गेला कुठं? गुड्ड्या पाण्याच्या बॉटल ठेवायला सांगितलं होतं पण त्या ठेवल्या नाही. माझी डेट नाईटची चांगली वाट लावणार आहे. आता काय करू? इकडे नंदिनी खूप ठसका लागतो म्हणून रिक्षाकडे जाते आणि पाणी शोधते. तेथे गुड्डूने पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये दारू ठेवून ठेवलेली ती बॉटल दिसते. ती घेते आणि पाणी म्हणून पिते. नंदिनी हे पाणी असं काय लागतंय? पण तिला खोकला येतो म्हणून ती पूर्ण पाण्याची बॉटल पिऊन घेते. दुसऱ्या सीनमध्ये काव्या अभ्यास करत असते. तिला झोप येते असते पण ती स्वतःशीच म्हणते अजून एक हात मारायला पाहिजे काव्या, नाहीतर देशमुखांचा बोका येईल आणि म्हणेल काव्या हे काय झोपा कसल्या काढताय? अभ्यास करा, परीक्षा जवळ आली आहे. आणि समोर पार्थ उभा असतो. काव्या म्हणते तुम्ही 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला देशमुख. पार्थ म्हणतो 100 वर्ष जगल की नाही माहीत नाही, पण मरायच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे. काव्या म्हणते काय? पार्थ म्हणतो जीवाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटायचं? काव्या म्हणते फायनली तुम्ही माझा भूतकाळ ऐकायला तयार झालात. ते काय म्हणतात ना हिंदीत कयामत की रात, सगळे हिशोब चुकते करायचे असतात.
ती रात्र. तयार आहे देशमुख मी. आणि गंमत बघा, मी आता इथेच आणि डिसिजनचा अभ्यास करत होते. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि निर्णय प्रक्रिया. सो नीतीप्रमाणे मी माझा भूतकाळ तुम्हाला सांगायचा निर्णय घेते. ही प्रक्रिया आपण प्रामाणिकपणे सुरू करूया. दुसऱ्या सीनमध्ये जीवा नंदिनीसाठी पाणी घेऊन येत असतो तर त्याला तेथे नंदिनी दिसत नाही. जीवा म्हणते, अरे ही गेली कुठे? तर त्याला हसण्याचा आवाज येतो. जीवा म्हणतो, बाईच्या आवाजात गुड्डू हसतोय. अरे गुड्ड्या, पण इथं तर नाहीये. आणि नंदिनी तिकडनं त्याच्याकडे बॉटल फेकते. जीवा म्हणतो, अरे ही बॉटल कुणी फेकली? नंदिनी रिक्षातून त्याला आवाज देते. जीवा नंदिनीकडे बघत हसतो. ती हसते आणि म्हणतो, असते ए पसाऱ्यावाल्या. ती त्याला हाताने इशारा करते आणि म्हणते, इकडे या. जीवा म्हणतो, हे लग्नानंतर पहिल्यांदाच अशी प्रेमाने बोलवते, पण मला हे कळत नाही. आणि तो त्या बॉटलचा वास घेतो आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनीने दारू पिली आहे, म्हणजे ही दारू प्यायली. जीवा म्हणतो, पण हे दारू तिला मिळाली कुठून? त्याच्या लक्षात येतं, गुड्ड्या, म्हणजे ह्या गुड्ड्याने ह्या बॉटलमध्ये रेड मिक्स करून ही बॉटल इथं विसरला आणि ही बॉटल प्यायली. नंदिनीचं आपलं हसणं चालूच असतं. जीवा म्हणतो, तुला सांगतो, पिंकी कसम घेऊन सांगतो, हा गुड्ड्या सापडला ना, याला तोडला तर नाव नाही सांगणार. नंदिनी म्हणते, पसारेवाल्या या ना इकडे. जीवा जातो, रिक्षात बसतो. नंदिनी आपली म्हणत असते, आता चला. जीवा म्हणतो, कुणाला रिक्षा चालवायला सांगतेस? तिथे कोणीच नाही आहे. नंदिनी म्हणते, म्हणजे नाही? कसं काय बोलताय तुम्ही? तुम्ही पॅसेंजर, मी पॅसेंजर. मग हा आहे ना, हा चालवतोय आपली संसाराची रिक्षा. जीवा म्हणतो, कोण हा? नंदिनी म्हणते, अरे असं काय करताय? हा आपला बाप्पा. आणि ती पाया पडते आणि म्हणते, बाप्पा आपल्या संसाराची रिक्षा चालवतोय. तुम्हाला खरं सांगू, मी आधी ना एकटीच रिक्षात होते. मग तुम्ही अचानक माझ्या रिक्षाला हात केलात आणि तुम्ही ना माझ्या रिक्षात येऊन बसलात. पण गंमत काय झाली माहिती आहे का? मध्ये तुम्हाला पण उतरायचं होतं आणि मध्ये मला पण एकदा उतरायचं होतं या संसाराच्या रिक्षातून, पण कुणी उतरूच शकलं नाही, कारण आपल्या रिक्षाने स्पीड इतका घेतला होता की तुम्हीही उतरू शकले ना, मीही उतरू शकले. जीवा म्हणतो, तुला ना आता खूप जास्त दारू चढली. तू थांब, मी तुझ्यासाठी छान कोरी कॉफी करून घेऊन येतो. नंदिनी शॉक होऊन तोंडाला हात लावते आणि म्हणते, दारू? नंदिनी देशमुख दारू प्यायली? मी कधी दारू प्यायले? दारू? जीवा म्हणतो, नाही नाही, दोष तुझा नाही आहे, तू पाणी समजून दारू प्यायली. नंदिनी म्हणते, काहीही बोलू नका हा. नंदिनी म्हणते आणि चेक करते. नाही हो, वास वगैरे येत नाही आणि दारूचा. आणि हसते आणि म्हणते, जीवा मला ना तुमच्या प्रेमाची नशा चढली आहे. प्रेक्षकांनो, इथे हा भाग संपतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की काव्या पार्थला म्हणत असते की मी जीवावर प्रेम असल्याचा क्लेम करत होते, पण प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेले होते. पार्थ, हे असं बळजबरी धरून ठेवलेलं प्रेम नसतं ना. तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून ठेवलं नाही. पार्थ. दुसऱ्या सीनमध्ये नंदिनी जीवाला म्हणत असते, वाळूतले अक्षरं पुसली जातात ना, तसा माझा निश्चय पुसला जातो. जीवा म्हणतो, पण खरंच माझं प्रेम सारथी लागलं. प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे उद्या येणाऱ्या मालिकेचे अपडेट्सचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मराठी मालिका एन्जॉय करत राहा. धन्यवाद.